श्रीकृष्ण यदुवंश दीपकवरा विज्ञान लीला करा श्री दत्ता शिवंश्या त्रिकुमारा श्री चक्रपाणी परा श्रीमद्वारावती चरा प्रभुपरा निर्लेप जीवोधरा श्रीमच्चक्रधरा कृपा गुणवरा सर्व अवतारा नमो श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बाबा, श्री भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना आपल्याला विरहिणीचे 3 दृष्टांत सांगितले. श्रीकृष्ण महाराज म्हणले, पहिली विरहिणी, दुसरी विरहिणी, तिसरी विरहिणी. पहिल्या विरहिणी म्हणले की एक विवाहित स्त्री असते, तिचा पती देशावर जातो काही व्यापार करण्यासाठी आणि तो फार दिवस येतच नाही. तिला त्याचा विरह होतो. आपण विरह होतो पण तो नाही इथं. मग त्याची आठवण करते ती. पण मग तो काय करतो, तिकडून काही कपडे पाठवतो, पैसे पाठवतो, खायला पाठवतो, काही काही अनेक वस्तू पाठवतो आणि त्या वस्तू घेऊन कोणतरी येतं आहे, हिला देतं आहे आणि त्या वस्तूमध्येच ती खुश राहते. त्या वस्तूमध्ये खुश राहते आणि त्या माणसाची ती पतीची मग आठवण बी विसरून जाते. परंतु इतर सुख सेवत नाही. ती फक्त तेवढ्या त्यानं आणलेल्या याच्यातच खुश राहते, बाकी सुख सेवन करत नाही ती. तसाच जो परमेश्वर विरी आहे माणूस आहे, परमेश्वर विरी आहे माणूस आहे ना, तो स्थान प्रसाद भिक्षुक वास्तिक यामध्ये म्हणजे सुख मानतो, सुख मानतो, त्यामध्ये सुख मानतो. परंतु इतर कोणतेही सुख भोगत नाही. पैशाचं सुख भोगत नाही, 4 व्हीलरचं सुख भोगत नाही आणि पण तो परमेश्वराला विसरून जातो, परमेश्वराचं चिंतन करत नाही. पण ह्या त्याच्या स्थानात प्रसादात वासनिकात भिक्षुकात खुश राहतो. हा झाला पहिला विरह आहे पुरुष. आता त्यातलं तुम्हाला व्यंग म्हणजे गुह्य कळालं का? गुह्य हे आहे की ती बाई जशी त्यानं पाठवलेल्या पदार्थाशिवाय इतर सुख घेत नाही, तर तसा हा परमेश्वर विरी आहे पुरुष देखील त्या स्थान प्रसाद भिक्षुक वास्तिकाशिवाय इतर सुख घेत नाही. पैशाचं सुख घेत नाही, तो गाडीमध्ये फिरायचं सुख घेत नाही, कोणचंच घेत नाही. आणि जो सुख घेतो तो खरा म्हणजे पहिल्या विरहिणीत देखील तो बसत नाही. आता दुसरी गोष्ट आहे, दुसरी विरहिणी आहे, तिचा पती देशावर जातो, तिला बी विरह होतो. पण ती आणि तिकडून पाठवलेला तो सामान असतं, पैसे पाठवतो, कपडे पाठवतो, हे सगळं पाठवतो आणि त्या सामानामध्ये तिचं प्रेम असतंय, परंतु तेवढं नसतंय. आणि ती काय करते, ते पदार्थ घेते, आफळ करून ठेवून देते, पण एकदम टाकून देत नाही, कुठं नाही, त्याच्यात तिचं मन असतंच. तसा हा दुसरा परमेश्वर विरी आहे पुरुष आहे. त्या विरह पुरुषाचं मन स्थान प्रसाद भिक्षुकात वास्तिकात असतंच, परंतु तेवढं नसतंय. आणि परमेश्वरात थोडंफार असतंय. मात्र याचं दुसऱ्या विरहिण्याचं मत परमेश्वर हवा असं त्या दुसऱ्या विरहिण्याला वाटतंय. तर आपण जर जो माणूस पहिल्याच विरहामध्ये नाही, त्या विरहामध्ये बसत नाही, तर दुसऱ्या विरहामध्ये काय बसन? तर त्याला त्या स्थान प्रसाद एवढं सुख नाही वाटत, परंतु काही ना काहीतरी सुख वाटतं. आणि पण तो इतर सुख बी घेत नाही आणि पण त्याला त्या परमेश्वराचं चिंतन मात्र तो करतो. चिंतन त्याचा विरह त्याला असतो. आणि आता तिसरा विरह आहे बघा, तिसरी विरहिणी आहे. तर तिचा पती देखील देशावर जातो, पण तिला साखर जशी धूळ वाटते आणि चिखल जैसा चंदन जैसा चिखल वाटतो. चंदन चिखलाप्रमाणे वाटतो, साखर धुळीप्रमाणे वाटते आणि सगळं काही तिला फालतू दिसतंय. फक्त तोच हवा असं तिला वाटत असते, तोच पाहिजे असं तिला वाटत असते. तर तसाच तिसरा परमेश्वर विरी आहे तो, मायबाबा, तो तिसरा परमेश्वर विरी आहे. त्याला स्थानाची गरज नाही, भिक्षुकाची गरज नाही, वासनिकाची गरज नाही, कोणाचीच गरज नाही, प्रसादाची गरज नाही. त्याला फक्त परमेश्वर हवा असतो आणि तो परमेश्वराच्या विरहामध्ये तडफडत असतो. आणि तो खरं त्या कुत्रं जो असतं त्या कुत्र्याला लागलेलं असतं, ते कुत्रं
कोळलेलं सुनं असते, पोळलेलं सुनं, तर त्या पोळलेल्या सुन्यापरी तो असतो. ह्या याच्यात इकडं सुख पाहतो, तिकडं सुख पाहतो, त्याला कुठंच सुख नाही भेटत. पण आयसीआयसी स्वामी म्हणतात, जरी आपण तिसऱ्या विरायनामध्ये असलो तरी ICIC संचरली अविद्या, ICIC धर्ममिसे, ICIC संचरली, ICIC म्हणजे त्या तिसऱ्या विरयाशी जर संचरली अविद्या आशेका धर्माचा अभाव करी. तर त्यामुळं ते स्वामी म्हणतात की सकाळपरी सावधेया वर्तावे, जैसा वर्तेचा दृष्टांत त्याने सांगितलं. एक डोंबारीन बाई असती, ती त्या याच्याहून चालती, कशाहून, त्या ताराहून चालती, आणि तिचा इकडं पाहत नाही तिकडं पाहत नाही, तर ती ह्या कडीहून त्या कडीला जाऊ शकते सक्सेसफुली. परंतु जी इकडं तिकडं पाहती तर ती मात्र पडती आणि तिचा हाडगूड देखील नुरे, असं स्वामी म्हणतात. हाडगूड नुरे, पण तिचं हाड देखील जागेवर राहत नाही. त्याप्रमाणे हा जो तिसरा विर्य जरी माणूस असला आणि त्याला फक्त परमेश्वर पाहिजे असं जरी त्याला वाटत असलं, पण त्याच्यात देखील धर्मविषय संचरली अविद्या आशेका धर्माचा अभाव करी. माय बाबा, मला हेच सांगायचे तुम्हाला की आपण सर्व परमेश्वराला विसरलोत, सर्व सुखाच्या नादी लागलोत, परंतु आपल्यात जरी एखादी जरी अविद्या संचरली, कोणची बी संचरू द्या, कोणचंही वाईट कर्म आपल्यापाशी आलं, तर आपल्याला आशेका धर्माचा अभाव व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून मायबापो, त्या सावधान वर्ता अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.